गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड. कालचा पाडवा कसा गेला सगळ्यांचा? आमचा पण छान गेला. आज माझी मुलगा आणि सून त्यांच्या घरी चाललेत, तर त्यांची तयारी चालली आहे. माझ्या समोर येऊन हे करतोय. मी दाखवते तुम्हाला त्यांची तयारी. एकच मिनिट. काय तयारी दाखवते हे पा बघा हा पसारा. आता ते चाललेत त्यांच्या घरी. बघा दिसला, त्यांच्या घरी चाललेले आहेत. त्याच्यामुळं सध्या खूप आवरावरी चाललेली आहे त्यांची. लॉरियल घे. कालची जी आमची खरेदी झाली ती त्याचे पैसे माझ्या सुनबाईच्या आईवडिलांनी दिले होते जावयाला पाडव्याचं गिफ्ट म्हणून. ते दोघं गेले होते ना आत्ता तिच्या माहेरी 8 दिवस. कारण आता उद्यापासून तिचं ऑफिस सुरू होतं आहे. म्हणजे तिला ऑफिसला जायला लागणार आहे. इतक्या दिवस वर्क फ्रॉम होम होतं, पण उद्यापासून तिला जायला लागणार आहे ऑफिसला. त्याच्यामुळं आज ते चाललेले आहेत त्यांच्या घरी. त्यांचा जो फ्लॅट आहे तिकडे. इतके दिवस आमच्याबरोबरच होते, पण इथून तिला जरा ऑफिस लांब पडतं यायला जायला. त्याच्यामुळं आता ते तिकडे चालले आहेत. आम्ही जाणार आहोत त्यांना सोडवायला. बघू आता, नवीन संसार आहे. हळूहळू एक एक वस्तू ते जमा करतायत. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू दे त्यांच्याबरोबर. बाकी जे काय अपडेट्स राहतील दिवसभराचे ते मी तुम्हाला देईनच. भेटते नंतर जायच्या वेळेस परत. मुलांचे हे होईपर्यंत म्हटलं देवपूजा करून घ्यावी. तर मी इथे करते देवपूजा. आता आमचा गणपती बाप्पा. रोज मी देव धुवून त्यांची पूजा करते. तुम्ही कशी करता पूजा? म्हणजे रोज देव धुता का नुसताच तुम्ही हे करता? अरे बापरे, दिवा लावता असं? काही काही लोक नुसतीच दिवा लावतात असं मी ऐकलंय, पण मी काय तसं करत नाही. मी रोज देव धुते आणि रोज धुवून त्यांची पूजा करते. तुम्हाला आमचे देव दाखव. आता मी सगळे खाली काढलेत तरी तुम्हाला मी दाखवते देव माझे. हे पहा, आता हे सगळे खाली काढलेत. आता पूजा झाल्यानंतर एकदा मी तुम्हाला परत ते दाखवेल. आता त्यांना म्हणजे हे करते मी, धुवायचे त्यांना, आंघोळ घालायची देवांना. आता पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवेल. माझी पूजा झालेली आहे. आज सोमवार असल्यामुळं मी शिवलीलामृताचा 11वा अध्याय पण वाचलेला आहे. आता असंच आमचं छोटंसं देवघर आहे. आता पूजा झालेली आहे. आता आम्ही नाश्ता करून निघणार आहोत तिकडच्या घरी. फायनली सगळी तयारी झालेली आहे. आता आम्ही निघालेलो आहोत. हे पहा, बॅगा भरून तयार आहेत. आता आम्ही निघालोय. भेटू परत. आम्ही निघालो आहोत तिकडच्या घरी. आम्ही 2 जण गाडीत चाललोय आणि ते 2 जण 2 व्हीलरवरती येत आहेत. कारण तिला कामावर जाताना 2 व्हीलर आवश्यक आहे. त्याच्यामुळं ती इथं ठेवून उपयोग नाही. तिला तिकडेच नेली पाहिजे. कारण बरेच दिवस ते इकडे होते ना, जवळजवळ 2-3 महिने इकडेच होते. त्याच्यामुळं गाडी पण त्यांची इकडेच होती. आता ते तिला जावं लागणार आहे. त्याच्यामुळं आता ते चालले. तिकडे गेल्यावर तुम्हाला तिकडचं घर दाखवतेच. ॲक्च्युली मी वास्तुशांतीचे व्हिडिओ टाकलेले होते, जर तुम्ही बघितले असतील तर.
जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी तिकडे गेल्यावर घर दाखवते तुम्हाला परत तिकडचं कसं आहे ते. भेटू तिकडे गेल्यावर. कधी झालं? आम्ही पोहोचलेलो आहोत. आम्ही पोहोचलोय. ही समोरची जी बिल्डिंग दिसते तुम्हाला ती आमची बिल्डिंग आहे. तिथं आमचा फ्लॅट आहे. इंडिया का नंबर 1 शो, इंडिया के नंबर 1 आरजे के साथ सुहाना सफर विद अनलिमिटेड सिर्फ Ring FM पर. कशी आहे बिल्डिंग आमची? हे पार्किंग आहे. फिल्म की थी मुस्कुराहट इस फिल्म में अमरीश पुरी की तर पार्किंगला आम्ही आमच्या गाडी लावू अर्पित भाई आणि मुस्कुराहट वरती में जाऊ. स्वर्गीय अमरीश भेटते वर फ्लॅटमध्ये गेल्यावर. बेटा बेटा आम्ही पोचलेलो आहोत. हे बस सामान ठेवलं इथे सगळं. आणि आता घर बरेच दिवस बंद असल्यामुळे सफाई अभियान चालू झालेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. हे पहा. आता पहिलं तर आम्हाला साफसूफ करावं लागेल. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला परत एकदा घर दाखवेल. तरी तुम्ही आत्ता बघून घ्या. हे एक बेडरूम आहे. हे एक बेडरूम आहे. आता पसाऱ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. पसारा भरपूर आहे आमचा. तुम्ही फक्त घरच बघा. आणि हे किचन आहे. तर बंद असल्यामुळं कसं तुम्हाला सगळीकडे घाणच दिसेल. घाण म्हणजे अस्वच्छ दिसेल. घाण नाही आहे जास्त पण दिसेल. कारण बंद घरामध्ये जास्त धूळ होते ना. त्याच्यामुळे स्वच्छ करून झाल्यावर परत एकदा रिपीट टेलिकास्ट करू आपण. तोपर्यंत बाय. बारची डिलिव्हरी आलेली आहे. चेकिंग चालू आहे. अजून ओपन नाही केलेला बॉक्स. आत्ता जस्ट आम्हाला मिळालं आहे. ओपन केल्यावर दाखवते. आता आपण बघूया. आमचा साऊंड बारची डिलिव्हरी आलेली आहे. तर आता आपण बघू तो आतून कसा आहे. अनबॉक्सिंग चालू केलेलं आहे. आणि आताच इन्स्टॉल करायला पण माणूस येणार आहे थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण अनबॉक्सिंग करून बघू. मला सांगा तुम्ही तुम्हाला कसा वाटला ते. प्रोसेस चालू आहे अजून. तोपर्यंत स्टे ट्यून. असं दाखवू का? हे बघा. ओहो. याला सोनू 2 जण लागतील. तुला एकट्याला जमेल का? हां जमलं. आता आम्ही काय काढतो आपला बार काढतो. चांगली बार. हे पहा. बार काढलेला आहे. मला तुम्ही सांगायचं आहे आम्ही कोणत्या कंपनीचा आणला आहे ते. बघितलं की कमेंट करायचं आहे. नाही मी काल तुम्हाला 2 चॉईस दिले होते. एक सोनी आणि एक JBL. तर तुम्ही मला सांगा हा कोणत्या कंपनीचा आहे.
आणि आता आमच्या टी व्हीच्या इथे हे पहा मित्रांनो, इथं टी व्हीच्या इथे आम्हाला तुम्ही मला सांगा आम्ही हा बार कुठे लावू, खाली लावू टी व्हीला का वरती लावू. मला तुमचं सजेशन पाहिजे, लवकर सांगा कमेंटमध्ये. लवकर त्याने टाकलं नाही चिडेल तुझ्यावर. मी स्टॉप करून बोलले. आता हा वूफर आहे याच्यात. आमचं इन्स्टॉलेशनवाला आलेला आहे. आम्हाला नोटिफिकेशन आलंय. आता थोड्याच वेळात आमचं इन्स्टॉल पण होऊन जाईल. तोपर्यंत मला पटपट सगळ्यांनी कमेंट करून सांगा कुठे लावू ते. टी व्हीची जागा तुम्हाला दाखवलेली आहे. हे पहा, हे पहा, हा वूफर आहे आणि ही अशी एवढी जागा आहे. आम्हाला वर लावायचा, खाली लावायचा, कुठे लावायचा, पटकन कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. अशा प्रकारे आम्ही साऊंड ठेवला आहे. तो इन्स्टॉल आला होता पण आम्ही करून घेतला नाही, कारण त्याला पुढच्या महिन्यात PS घ्यायची आहे. तर तो स्विचबोर्ड जो आहे तो बदलायचा आहे. मग परत ते काढावं लागलं असतं, म्हणून मग आत्ता आम्ही तो ह्याच्यावरच ठेवला आहे, टेबलवरती. नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा PS येईल त्याच्याबरोबर आम्ही तो स्विचबोर्ड चेंज केल्यावरती आम्ही तो त्याला तिथं बसवून घेणार आहोत. कसा वाटतोय? एक वूफर आणि एक साऊंड बार. आता आम्ही घरी चाललोय. गॅस भरायला थांबलोय, लाईन आहे. CNG CNG गॅस कुठला CNG भरायला थांबलेलो आहोत गाडीमध्ये. हे बघा, गर्दी आहे, लाईन आहे. आज खूप आम्ही दमलो. आता घरी जाणार, मस्तपैकी जेवण खाऊन आराम, सो जाओ. हो की नाही? चला, आता तुम्हाला इथेच मी शुभरात्री म्हणते का घरी गेल्यानंतरचा पण दाखवू तुम्हाला. घरी गेल्यावर एंड करते, हो की नाही? इथेच नको, कारण अजून आम्ही एका ठिकाणी थांबणार आहोत. ते पण दाखवतो ना तुम्हाला कुठे थांबणार आहोत ते, हो की नाही? म्हणजे आजचा पूर्ण दिवसाचा आपला ब्लॉग तयार होईल. ब्लॉग मला अजून काय एवढं जमत नाही, पण मी आपलं करते मला जसं जमेल तसं. तर समजून घ्या सगळ्यांनी. थँक्यू. हाय फ्रेंड्स, फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. आता वाजलेत 9:30. खूप उशीर झाला आम्हाला यायला. ट्रॅफिक तर नव्हतं आज, सुट्टी असल्यामुळं, पण तरी जरा थांबत आलो. आम्ही पोचलेलो आहोत घरी. आता जरा घरातलं बघते. तर आपण आता इथेच थांबू. शुभरात्री. भेटू परत उद्या.